हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 2, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, याचा भाग 4 ऐकूया. स्वामी म्हणतात, मी परमेश्वराचा आहे. माझं, मला हे काही नाही. हे बुद्धीला पटतं, पण हे व्यवहारात कसं उतरणार? व्यवहारात सर्व ठिकाणी असा बोध राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. स महात्मा सुदुर्लभः असं भगवद्गीता म्हणते. हे ध्यानात होतं की अखंड अनुसंधानानं होतं? हे सुषमाताईंनी विचारल्यावर स्वामीजी म्हणतात, सर्व प्रकारची साधना हवी. मुखानं नाम घ्यावं, भजन करावं, सर्वांविषयी अत्यंत आदराचा भाव ठेवावा. कुणी चुकत असेल तर असू दे, आपल्याला काय करायचं आहे? सर्व जग सुधारण्याचं काम आपलं नाही. आपण चांगलं वागायचं, चांगलं राहायचं, चांगलंच करायचं आणि तसं केलं तर त्यांची पावती लोकच देतात. भला रे भला बोलती ते करावे. लोकांनी म्हटलं पाहिजे, वाह, चांगला मनुष्य आहे, गोड बोलतो, चांगलं वागतो, असा मनुष्य असावा. असं झालं की आपल्या वर्तनाची पावती मिळाली. असंख्य मंडळी आपली कीर्ती वर्णन करतील असे सद्गुण आपण मिळवावे. शांती, प्रेम, आनंद, समाधान या गुणांकडे लोक आकृष्ट होतात. तुमच्या वयाचा विचार करता तुमची आता 60 आली, तेव्हा यापुढे केंद्र, प्रवचन हे काम जास्त वाढवू नये. काम करणं आवश्यक आहे. काम बंद करायचं नाही, चालू ठेवायचं, पण ते मर्यादित करायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला एखाद्याबद्दल पटकन लक्षात येतं की ह्याच्या कामाचा पसारा फार वाढतोय. मग ती व्यक्ती कोणीही असतो, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, तो पत्रलेखन करत असो, इतर काही लेखन करत असो, व्याख्यानं देत असो, प्रवचनं करत असो, ते काम त्याला वाजवीपेक्षा जास्त होतंय असं वाटलं की मी त्याला सांगतो, इतकी कामं करण्याची आवश्यकता नाही. दुसरा एखादा नुसताच बसून असेल, काहीच करत नसेल, तर त्याला सांगतो की तू ह्यापेक्षा अधिक काम करायला पाहिजे. तुमच्या दृष्टीनं आज जी कामं तुम्ही करता ती अगदी भरपूर आहेत. त्यातील कामं कमी करायची नाहीत. जी आहेत तेवढीच ठेवायची, त्यापेक्षा जास्त वाढवायची नाहीत. आठवड्यातून ज्या 4-5 ठिकाणी तुम्ही प्रवचनाला जाता, तिथंच त्या कामाचा जास्तीत जास्त विस्तार कसा होईल ते पाहायचं. ते बंद नाही करायचं, वाढवायचं. पण एका ठिकाणी बसून जेवढं काम करता येईल, वाढवता येईल, तेवढं वाढवायचं. मी यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला चांगली बुद्धी परमेश्वरानं दिलेली आहे, तेव्हा त्या बुद्धीला योग्य असं काम तुम्ही स्वतंत्रपणाने करू शकाल. इथे झाडाखाली झाड वाढत नाही, म्हणून तुम्ही स्वतंत्र केंद्र स्थापन करावी. शिवाय तुमचं लेखनाचं, ग्रंथाचं काम आहेच, तेव्हा हे काम अजून 1-2 वर्ष असंच चालू ठेवा. यापेक्षा जास्त काम वाढवू नका. जे आहे ते काम जास्तीत जास्त चांगलं विस्तार पावेल असं करा. आज 50 मंडळी येतात, तिथं पुढच्या वर्षी 100 मंडळी येतील असं पहा. जी येत आहेत ती कायम राहून नवीन आली पाहिजे. निरूपण करायचं ते अर्धा पाऊण तास, त्यानंतर ध्यान अर्धा पाऊण तास. लोकांना ध्यानाची, नामाची गोडी कशी लागेल ते पाहायचं. साधनेचं अंग पाहिजे. नुसतीच मंडळी येतात, ऐकतात आणि जातात असं नको. थोडं निरूपण, थोडे प्रश्न, नंतर ध्यान. श्रवणाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष द्यायचं, अशी 100 माणसं, श्रोते, साधक तयार झाले पाहिजेत. 100 माणसं काय थोडी झाली तुम्हाला लक्ष द्यायला? 100 मुलांची तुम्ही आई आहात असं धरा. आता प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचे विचार भिन्न. त्यांना एका पातळीवर आणणं हे सोपं काम नाही. त्याला पूर्ण एका माणसाची शक्ती लागते. तेव्हा हे लक्षात घेऊन सध्या एवढंच काम करायचं.
यापेक्षा अधिक काम वाढवलं तर गोंधळ होईल. तेव्हा हे सांगितलं एवढं काम करायचं. तुमची आज्ञा म्हणून हे सर्व करीन, पण हे सर्व सोडायचं असं जरी तुम्ही सांगितलं तरी मी ते अजिबात सर्व सोडून देईन. स्वामी म्हणतात, हे दुसरं टोक स्वामींना तर अभिप्रेतच नाही. काम करायचं तेही मी सांगितलं तसं. लोकांना निरूपणाबरोबर ध्यानाला बसवायचं, नुसती प्रवचनं करायची नाहीत. सवंग लोकप्रियता ज्याला म्हणतात तसं कोणी करावं अशी माझी इच्छा नाही अजिबात. आपण खरं संत व्हायचं आहे. नुसती प्रवचनं केल्यानं नाव मिळेल, मान मिळेल, पण त्याचा खरा उपयोग नाही. जिथे जिथे साधक आपल्या साधना मार्गावरून दूर जाण्याची शक्यता दिसते, तिथून आम्ही त्याला वाचवतो, सावध करीत असतो. तेव्हा सर्व गोष्टी नीट ध्यानी घ्याव्या. संपूर्ण काम सोडून हरी हरी म्हणत बसणार का? ते मला मान्य नाही. जे काम चाललंय ते करायचं. काही मंडळी अनुभव घेऊन राहिली आहेत. त्यांचं एक वेगळं कार्य आहे, आपलं काम वेगळं आहे. आणि असं काम करण्यानं आपण त्यात गुंतून जाऊ अशी जर शंका वाटत असेल तर ते बरोबर नाही. स्वामींनी सांगितलं त्या वेगळं काही करायला लागलात तर गुंताल, नाहीतर कशा गुंताल? तेव्हा चिंता नको. आता सांगितलं तसंच करत राहा. त्या जोडीनं आपली रोजची साधना आहेच. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा या दुसऱ्या प्रकरणातला 5वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.